एप्रिल मे महिन्यामध्ये रस्त्याच्या कडेला किंवा उद्यानांमध्ये पिवळ्या फुलांनी नटलेला असा एक सुंदर वृक्ष आपल्याला दिसतो, ज्याला आपण बहावा म्हणतो. हा बहावा दिसायला जितका सुंदर आहे तेवढाच तो आपल्या शरीरासाठी देखील उपकारक आहे. या बहाव्याचं आयुर्वेदामध्ये काय वर्णन केलेलं आहे, काय गुण सांगितलेले आहेत, कुठल्या आजारांवर तो फायदेशीर आहे आणि त्याचं घरगुती औषध म्हणून आपण वापर कशा पद्धतीने करू शकतो, हे आजच्या भागात समजून घेणार आहोत. त्यामुळे आजचा भागही शेवटपर्यंत जरूर बघा. नमस्कार, मी वैद्य तेजश्री. आरोग्यधनी आपल्या आयुर्वेदिक युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर हा जो बहावा आहे याला आयुर्वेदामध्ये आरगवत, कृतमाल, राजवृक्ष अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. या आरगवताचे गुण सांगत असताना आयुर्वेद सांगतो की हा आरगवत जो आहे तो मधुर गुणाचा आहे आणि शरीरामध्ये जाऊन हा थंडावा निर्माण करतो, शीत गुणाचा आहे. शरीरातल्या वाढलेल्या वात पित्त दोषांचं तो शमन करतो आणि वाढलेल्या कफ पित्त दोषांना तो शरीराच्या बाहेर काढतो. पचायला हा जड आहे आणि शरीरामध्ये स्निग्धता निर्माण करतो. तर असा हा जो आरगवत आहे, बहावा आहे, त्याचा कुठल्या आजारांवर आपण उपयोग करू शकतो हे आता थोडक्यात बघूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगवेगळे जे त्वचा विकार आहे त्यांच्यामध्ये हा बहावा अत्यंत गुणकारी आहे. त्याला त्याचं वर्णन करताना कुष्ठग्न, कंडुग्न असं सांगितलेलं आहे. म्हणजे अनेकदा आपल्याला जुनाट फंगल इन्फेक्शन्स दिसतात किंवा खरूज, नायटा, गजकर्ण यासारखे आजार असतात, सोरायसिस सारखे आजार आहेत किंवा ॲलर्जिक काही कंडिशन्स आहेत. अशामध्ये बऱ्याचदा असं रुग्णांमध्ये आढळतं की जुनाट मलबद्धतेचा त्रास असतो, म्हणजे पोट व्यवस्थित साफ होत नसतं आणि अशी जेव्हा तक्रार असते तेव्हा वर्षानुवर्ष ही तक्रार असल्यामुळे शरीरामध्ये हे जी विषार आहेत किंवा हा जो मळ आहे तो साठून राहिलेला असतो. शरीरात दोष जे आहेत ते वाढलेले असतात आणि हे खराब झालेले दोष, खराब झालेला मलभाग शरीराबाहेर काढून टाकण्याचं काम हा आरगवत खूप उत्तम प्रकारे करतो. अगदी लहान मुलांपासूनही त्याचा वापर आपण करू शकतो. तर घरगुती अशा पद्धतीच्या तक्रारी असताना घरगुती औषध म्हणून तुम्ही आरगवताचा वापर कसा करू शकता? तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे हा जो आरगवत आहे, बहावा आहे, त्याची जी शेंग असते ती काळी पडल्यानंतर, पिकल्यानंतर त्यामध्ये त्याची फलमज्जा म्हणजे त्याचा जो गर असतो तो काढावा आणि हा गर 10 ते 15 ग्रॅम मात्रेमध्ये आणि 10-15 काळ्या मनुका असं एकत्रितरित्या 100 ml गरम पाण्यामध्ये भिजत ठेवावं. साधारण 2 तास भिजवल्यानंतर याचा कोळ काढून हा जो रस मिळेल, आपल्याला सरबत मिळेल हे जे, तर ते रात्री झोपताना प्यावं. असं आठवड्यातनं एखाद दुसऱ्या वेळेस तुम्ही नक्की करू शकता. यामुळे काय होतं, शरीरात साठलेला मलभाग, शरीरात वाढलेले हे जे दोष आहेत हे बाहेर फेकण्याचं काम हा आरगवत खूप योग्य प्रकारे करतो आणि त्यामुळे ही जी संप्राप्ती आहे, हा जो आजार आहे तो वारंवार होणं किंवा हा आजार दुर्धर होणं म्हणजे जुनाट होणं हे आपल्याला टाळता येऊ शकतं. त्यामुळे आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने घरच्या घरी हा उपाय जरूर करून बघा. तसंच मधुर आणि शीत गुणांमुळे शरीरातल्या वाढलेल्या पित्ताचं देखील हा आरगवत शमन करत असतो. म्हणून पित्ताचे वेगवेगळे जे आजार आहेत त्यामध्ये वातरक्तासारख्या काही कंडिशन्स आहेत, म्हणजे सांधे सुजणं किंवा सांध्यांमध्ये खूप वेदना होणं, ज्याला आपण गाऊट असंही म्हणतो, किंवा रक्तपित्तासारख्या तक्रारी आहेत, म्हणजे शरीरातल्या कुठल्याही भागामधून रक्तस्राव होणं, मग ते पिरियड्सच्या वेळी खूप अतिप्रमाणात रक्तस्राव होणं असेल, घोळणा फुटून नाकामधून रक्त येणं असेल किंवा खोकल्यामधून, कोरडा खोकला असून त्याच्यामधून जर का रक्त पडत असेल, अशा वेगवेगळ्या जेव्हा तक्रारी असतात, हिरड्यांमधून रक्त पडत असेल, तर अशा तक्रारींवर देखील आरगवताचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करता येतो. आरगवत हा सूज कमी करण्यासाठी मदत करतो, वेदना कमी करण्यासाठी मदत करतो. त्यामुळे पुन्हा एकदा मगाशी आपण ज्या पद्धतीने सांगितलं तसा जो आरगवताचा पांट आहे तो आपण या आजारांवर घेऊ शकतो. तसंच वेगवेगळे जे मुखरोग आहेत, म्हणजे जसं म्हटलं की हिरड्यांना जर का सूज येऊन त्यातनं रक्त किंवा पू बाहेर येत असेल, वारंवार अल्सर्स किंवा वारंवार तोंड येण्याची जेव्हा तक्रार असते, घशामध्ये काही इन्फेक्शन असतात, अशा वेळी देखील हा जो आरगवत आहे त्याचा जो आपण फांट किंवा काढा बनवलेला आहे त्याच्या गुळण्या जर का आपण केल्या तर त्यामुळे देखील हे वाढलेलं अतिरिक्त पित्त कमी होतं आणि या सगळ्या तक्रारी कमी होण्यासाठी मदत होते. लहान बाळांमध्ये देखील अनेकदा मलबद्धतेचा त्रास दिसतो, पोट व्यवस्थित साफ होत नाही असं कळतं, किंवा बऱ्याचदा या मुलांमध्ये देखील फंगल इन्फेक्शन्स असतात, वेगवेगळे स्किनचे आजार असतात. तर अशा मुलांमध्ये देखील आरगवताचा वापर अत्यंत प्रभावीपणे करता येतो. फक्त त्याची मात्रा ठरवत असताना एकदा जवळच्या वैद्यांचा सल्ला घ्यावा. आपल्या बाळाची प्रकृती, त्याचं वय, वजन ह्याची परीक्षण करून त्यानुसार मात्रा ठरवून घ्यावी आणि त्यानंतर आरगवताचा जर आपण अशा पद्धतीने वापर केला तर लहान मुलांच्या देखील अनेक समस्या आपण घरच्या घरी प्रभावीपणे कमी करू शकतो.
तसंच हा आरगवत मूत्रल आहे, म्हणजे मूत्र उत्पत्ती तो चांगल्या पद्धतीनं करू शकतो. म्हणून लघवीच्या तक्रारी ज्यांना असतील, लघवी व्यवस्थित निर्माण होत नाहीये, अडखळत होतीये किंवा मूतखड्यामुळे वेदना होत आहेत आणि लघवी व्यवस्थित सुटत नाहीये, अशा सगळ्या तक्रारींमध्ये देखील आरगवत आपण वापरू शकतो. तसंच ज्वरामध्ये अनेकदा अनेक प्रकारच्या तापांमध्ये मलबद्धता म्हणजे पोट साफ झालेलं नसतं आणि त्याच्यानंतर ज्वर आलेला असतो. बऱ्याचदा शरीरामधनं हे दोष बाहेर गेल्यानंतर देखील हा ताप कमी होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे अनेक प्रकारच्या तापांमध्ये देखील आरगवताचा वापर प्रभावीपणे करता येतो. त्याच पद्धतीनं हृदयासाठी देखील आरगवत जो आहे तो अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे अनेकशा हृदरोगांमध्ये देखील वैद्यगण आरगवताचा वापर करत असतात. त्याच पद्धतीनं यकृतासाठी म्हणजे लिव्हरच्या वेगवेगळ्या आजारांमध्ये देखील आरगवता अत्यंत चांगल्या पद्धतीनं वापरता येतो. मग कावेळी सारख्या तक्रारी असतील किंवा फॅटी लिव्हर सारख्या कंडिशन्स आहेत, त्याच्यामध्ये देखील आरगवत जो आहे तो यकृताला उत्तेजना देण्याचं, यकृताचं कार्य सुधारण्याचं काम करत असतो. त्यामुळे अशा जर काही कंडिशन असतील तर आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने आरगवताचा वापर आपण जरूर करू शकता. तसंच आरगवताची जी पानं आहेत त्यांचा बाहेरून वापर देखील आपल्याला करता येतो. म्हणजे ही पानं सुकवावीत, वाळवावीत, त्याचं चूर्ण बनवून ठेवावं, त्यामध्ये कडुनिंबाच्या पानाचं चूर्ण ऍड करावं आणि ह्या चूर्णाचं उठण्यासारखा वापर जर आपण केला तर वेगवेगळे त्वचा विकार, अंगाला येणारी खाज कमी होण्यासाठी मदत होते. किंवा या पानांचा, याच्या सालीच्या काढ्यांचा जर आपण आंघोळीसाठी वापर केला तर शरीरावर आलेली सूज, शरीरावर येणारी कंड किंवा शरीरावर कुठल्याही पद्धतीचं स्किन इन्फेक्शन असेल तर ते कमी होण्यासाठी मदत होते. तर अशा पद्धतीनं अतिशय सुंदर दिसणारा आणि तेवढाच गुणांनी उपयुक्त असणारा या बहाव्याचे उपयोग आज आपण पाहिले. भेटूया पुढच्या भागामध्ये एका वेगळ्या आयुर्वेदिक विषयासोबत. तोपर्यंत निरोगी राहा, आयुर्वेद अंगीकारा. नमस्कार.